पुन्हा एकदा 6 खासदार फुटले. गेल्या कित्येक वर्षापासून आमदार फुटी, खासदार फुटी, या पक्षातून त्या पक्षात प्रवेश, या पक्षात जमलं नाही तर दुसऱ्या पक्षात, नाही विधान परिषदची मिळाली तर विधानसभा, विधानसभा नाही मिळाली तर विधान परिषद. हा सर्व राजकीय खेळ आपल्या महाराष्ट्रात सुरू आहे. आणि संपूर्ण भारताचा विचार केला तर महाराष्ट्र वगळता कुठेही कोणत्याही राज्यामध्ये आमदार फुटी, खासदार फुटी किंवा पक्षांतर प्रवेश असं कुठेही दिसत नाही. केवळ न केवळ आपल्या महाराष्ट्रात हा राजकीय खेळ सुरू आहे. आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते आहेत, प्रत्येक मोठे मोठे पक्ष आहेत, परंतु कुठल्याही पक्षाला एकामेकाबद्दल सामाजिक बांधिलकी मुळीच राहिली नाही. आता जे खासदार फुटलेत त्यांचे असे स्टेटमेंट होते की आम्हाला काम करता येत नाही, आम्ही विरोधात आहो म्हणून. तर मला एक सांगायचं आहे की जेव्हा तामिळनाडू, केरळ, कर्नाटका या राज्यामध्ये इतर पक्षाची सरकार आहे तर तेथील राजकीय सरकार कसे काय कामकाज करत असतील हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण केंद्रातून निधी येतो, केंद्राचा निधी त्यांना विकास कामात लावावा लागतो. तर हे जे खेळ चालू आहे तर सगळं काही खासदार आमदार करतात, या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करतात, परंतु एखादी पक्ष मोठा करताना जो कार्यकर्ता महत्वाचा असतो, कार्यकर्ता एक एक कार्यकर्ता जोडून पक्ष मोठा केला जातो, तर त्या पक्षाची नीतिमत्ता किंवा एखादी ती निष्ठा गेली कुठे? जर कार्यकर्त्याने जर चुकीचं काही केलं तर त्याच्यावर दोष. खासदारच्या खासदार लोक पक्ष सोडत आहे आणि एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहे. पूर्वीचं राजकारण दिवंगत गोपीनाथजी मुंडे, आर पाटील, विलासराव देशमुख एकाच मंचावर बसायचे, एकमेकांबद्दल बोलायचे, राजकारण देखील करायचे, परंतु त्यावेळेसची नीतिमत्ता जी होती, जे सामाजिक बांधिलकी होती एकमेकाबद्दल, कदाचित आत्ताच्या महाराष्ट्राच्या राजकारणात मुळीच राहिली नाही. आणि प्रत्येकाला वाटते की मोठा बनलो पाहिजे, छोटे छोटे घटक तयार होतात, छोट्या छोट्या पार्ट्या तयार होतात, 6-6, 7-7 आमदार वेगवेगळे झाले तर आपलं वेगळं पक्ष किंवा त्याची स्थापन करण्याचा विचार करतात. तर याच्याने कुठलाही महाराष्ट्र कुठल्याही परिस्थितीत विकास होणार नाही. कारण जोपर्यंत एकनिष्ठपणा किंवा एखाद्या व्यक्ती सत्तेत असेल तर त्याला विरोधकांनी सहकार्य केल्याशिवाय कुठलाही राजकारण किंवा कुठलीही सत्ता आपल्याला उपभोगता येत नाही. म्हणूनच मला असं वाटते की जे लोक राजकारणात आहे, सत्तेत असो की विरोधात असो, त्यांनी चांगलं राजकारण करावं आणि ज्याला राजकारणात जाण्याचा विचार आहे त्यांनी मुळीच राजकारणात जाऊ नये. कारण आत्ताचं राजकारण कदाचित सर्वसामान्य ज्याची बुद्धी खरं विचार करते सामाजिक बांधिलकीची, त्यांनी त्या राजकारणात जाऊच नये आणि आपला आयुष्य बर्बाद करू नये. धन्यवाद.